नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण MST-CETच्या विद्यार्थ्यांसाठी जी काही कॉलेज रिव्ह्यू सीरीज चालू केलेली होती, त्यामध्ये आज आपण कॉलेज बघतोय वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर. तर त्या कॉलेजचा DT कोड आहे 06265. हा DT कोड तुम्हाला कॅप राउंडमध्ये यूज करायचा आहे, जेणेकरून हा युनिक कोड असतो कॉलेजला व्हेरिफाय करण्यासाठी. ठीक आहे. त्यामुळे 06265 हा कॉलेज कोड आहे. वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर या कॉलेजसाठी. ठीक आहे. त्यानंतर आपण या कॉलेजचं लोकेशन बघूया. सोलापूरमधलं कॉलेज आहे वालचंद हिराचंद मार्ग, अशोक चौक, सोलापूर. आता जर आपण ॲक्सेसिबिलिटी आणि ट्रॅव्हलिंगसाठी जर आपण गोष्ट बघितली, तर सोलापूर रेल्वे स्टेशन 2.3 ते 2.5 किलोमीटर आहे. सोलापूर सेंट्रल बस स्टँड 3.5 ते 4.5 ते 4 किलोमीटर पर्यंत आहे. अशोक चौक बस स्टॉप नियरेस्ट लोकल सिटी बस स्टॉप ॲट अप्रॉक्सिमेटली 200 टू 300 मीटर्स. ठीक आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी एकदम सोपं आहे. आजूबाजूच्या सिटीमध्ये जाण्यासाठी सुद्धा बस आहेत. बाहेरगावाहून येत असतील विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा ट्रॅव्हलिंगसाठी ईझी आहे आणि बाहेर राज्यातून जरी येत असतील त्यांच्यासाठी सुद्धा ईझी आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण कॉलेज ओव्हरव्ह्यूमध्ये बघूया. वालचिंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर 1983 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे. प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे. आता विषय एवढा आहे की जैन रिलिजियस मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे. त्याचा काय इफेक्ट होत असतो ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. One of the premier self-finance engineering institutes in Western Maharashtra, celebrated for its high academic standards, strong industrial tie-ups, excellent campus placements, and modern technical incubation facilities. आता या कॉलेजचा आपण ज्यावेळेस ओव्हरव्ह्यू बघू, त्यावेळेस आपल्याला पुढं समजणार आहे, की या कॉलेजचा कट ऑफ वगैरे काय गोष्टी आहे. ठीक आहे. चला तर इंटेक बघूया कॉलेजचा. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 180चा इंटेक आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 120चा इंटेक आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 60चा इंटेक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 60, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगसाठी 60चा इंटेक आहे. त्यानंतर आता आपण कट ऑफ बघूया. आता कट ऑफमध्ये तुम्हाला इथे दिसतंय ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 78.58 कट ऑफ लागलेला आहे मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंगसाठी आणि गर्ल्ससाठी ओपनच्या गर्ल्ससाठी 79.98 पर्सेंटाइल असा या कॉलेजचा कट ऑफ आहे. आता एम-आय काय आहे? हे नवीन तुम्हाला काहीतरी दिसत आहे. तर हा आहे मायनॉरिटीसाठीचा कट ऑफ. कारण आपण अगोदरच बघितलं हे कॉलेज काय आहे? जैन रिलिजियस मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे. सो या कॉलेजमध्ये जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुम्ही मायनॉरिटी नसाल, तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीमधून येत असाल, ओ-बी-सी, एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, तर तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ओपनच्या कट ऑफने तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन मिळत असतं. ठीक आहे. आणि मायनॉरिटीसाठी या कॉलेजचा कट ऑफ आहे 26.73 पर्सेंटाइल. ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ आहे 83.10 पर्सेंटाइल. ठीक आहे. हा मेकॅनिकल आणि ऑटोमेशन इंजिनिअरिंगचा झाला. आता सिव्हिल इंजिनिअरिंगचा बघूया. सिव्हिल इंजिनिअरिंगचा ओपनसाठी म्हणजे इन शॉर्ट मायनॉरिटीमध्ये जे काही विद्यार्थी येत नाही, ते सोडून सगळे यामध्ये आपल्याला ओपनमध्ये कन्सिडर केले जाणार आहेत. ठीक आहे. 75.19 पर्सेंटाइल, गर्ल्ससाठी 75.35 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 82.39 पर्सेंटाइल. इथं दिलेलं आहे बघा अनएडेड ऑटोनॉमस रिलिजियस मायनॉरिटी जैन होम युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ओपनसाठी आहे 92.12 पर्सेंटाइल, गर्ल्ससाठी 92.45 पर्सेंटाइल, मायनॉरिटीसाठी 71.47 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 96.02 पर्सेंटाइल. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 89.70 पर्सेंटाइल, गर्ल्ससाठी 90.41 पर्सेंटाइल, मायनॉरिटीसाठी 57.40 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 91.75 पर्सेंटाइल. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बद्दल बघायचं म्हटलं तर 86.34 पर्सेंटाइल ओपनसाठी म्हणजे आणि गर्ल्ससाठी 87.59 पर्सेंटाइल, मायनॉरिटीसाठी 38.24 पर्सेंटाइल, तर टी-एफ-डब्ल्यू-एसचा कट ऑफ आहे 90.63%. इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओपनसाठी 87.03 पर्सेंटाइल, गर्ल्ससाठी 87.56 पर्सेंटाइल, मायनॉरिटीसाठी 43.03 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 89.68 पर्सेंटाइल.
ए-आय-डी-एस सॉरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग म्हणजे ए-आय-एम-एल यासाठी ओपनचं आहे 90.09 पर्सेंटाइल, गर्ल्ससाठी 89.53 पर्सेंटाइल, मायनॉरिटीसाठी 57.01 पर्सेंटाइल, ई-डब्ल्यू-एससाठी 95.59 पर्सेंटाइल. आता फी स्ट्रक्चरबद्दल जर बघायचं म्हटलं, तर या कॉलेजची फीज आहे 1,32,000 ओबीसी, ई-बी-सी, ई-डब्ल्यू-एससाठी मग 50% फीजमध्ये कन्सेशन असतं. एस-सी कॅटेगरीसाठी ट्युशन फी पूर्णपणे माफ असते. सो त्यांच्यासाठी 5,000 टू 10,000 एस-सी आणि एस-टीसाठी आणि टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 10,000 टू 15,000 ही फीज असते. ठीक आहे. अशा प्रकारे फी स्ट्रक्चर असणार आहे. फी स्ट्रक्चर इयरली चेंज होत असतं. त्यामुळे यात काही थोडाफार चेंज सुद्धा होऊ शकतो. आता ज्या गोष्टीसाठी आपण कॉलेज बघत असतो ते म्हणजे प्लेसमेंट. तर या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज 12 लाख पर एनम गेलेलं आहे आणि एव्हरेज पॅकेज 3 टू 4.5 लाख पर एनम आहे. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण ऑफिशियल लिंक या कॉलेजची या ठिकाणी आहे. ज्यावर व्हिजिट करून तुम्ही त्या कॉलेजच्या सगळ्या गोष्टी बघू शकता प्लेसमेंटबद्दलच्या. आणि कोणत्या कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात तर विप्रो, कॅपजेमिनी, टी-सी-एस, इन्फोसिस, बजाज ऑटो, सिमन्स आणि अशा भरपूर कंपन्या आहेत. ज्या टेक्निकल कंपनीज असतील किंवा आय-टी इंडस्ट्रीज असतील, त्यातल्या भरपूर कंपन्या कॉलेजला व्हिजिट करत असतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ अ, अ, तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करत राहा. आता ज्यावेळेस आपण बघूया डायरेक्टली की कोणकोणत्या कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात. तर टी-सी-एस करते. त्यानंतर टी-सी-एस सॉफ्टवेअरसाठी सुद्धा येते, सिव्हिल ब्रांचेससाठी सुद्धा येते आणि मेकॅनिकल वाल्यांसाठी सुद्धा येते. सिमिलरली इन्फोसिस सुद्धा आणि त्यानंतर सॉफ्टवेअरसाठी पर्सिस्टंट येत असते. महिंद्रा सत्यम येत असते. टेक महिंद्रा येत असते. त्यानंतर युनो मिंडा, गॅलेक्सी सोल्युशन, हिटाची वॉन्टारा, एच-एस-बी-सी अशा प्रकारच्या भरपूर कंपन्या सॉफ्टवेअरसाठी येत असतात. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा बऱ्याचशा कंपनी या कॉलेजला व्हिजिट करत असतात. अक्रुटी सिटी झालं. त्यानंतर मेकॅनिकल ब्रांचसाठी कॉप्सो, कॉप्सो, जेसिया, फराज इंडस्ट्रीज, ॲक्वाचिल सिस्टम्स, फोरेशिया, युनोमिंडा अशा प्रकारच्या कंपनीज या ब्रांचसाठी व्हिजिट करत असतात. ठीक आहे. आता या कॉलेजच्या पर्सेंटाइलमध्ये जर तुम्हाला कॉलेजच्या कट ऑफच्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाइल असतील, तर या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर ॲव्हरेज प्लेसमेंट आहे. ठीक आहे. ट्रॅव्हलिंगसाठी जर तुम्हाला सगळं सोपं होत असेल, तर ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही. तुम्हाला जर ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा घेऊ शकतात. ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना गाईडन्स प्रोव्हाईड करत असतो. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे काही विद्यार्थ्यांना वाटते, की कट ऑफ हा फेक आहे किंवा कट ऑफमध्ये खूप चेंजेस आहे. तर हे बघा आम्ही जो काही कट ऑफ असतो, तो आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन इंटरेस्ट टेस्ट सेल प्लस सी-ई-टी सेलवरनं आम्ही तो कट ऑफ ऑफिशियल कट ऑफ आम्ही घेतलेला आहे आणि त्यानुसारच आम्ही कट ऑफचे व्हिडिओज बनत असतो. त्यामुळे हा आमचा कट ऑफ हा ॲक्युरेट आहे. 2025 चा हा कट ऑफ आहे. एम-एस-टी-सी-टी 2025 कॅप 1 चा आम्ही कट ऑफ सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. आता विद्यार्थ्यांना जर आता काउन्सिलिंग पाहिजे असेल, पर्सनल काउन्सिलिंग, तर विद्यार्थ्यांनी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल केलं, तर त्यांच्यासाठी 499 ही अफोर्डेबल प्राईस आम्ही ठेवलेली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना ॲडमिशन कन्फर्मेशनपर्यंत आम्ही त्यांना सोबत गाईडन्स करणार आहोत. तर त्यामध्ये आम्ही काय प्रोव्हाईड करत असतो बघा, तर आमच्याकडे स्टुडंटला ब्रांच सिलेक्शन, कॉलेज ब्रांच